माझं गाव बदलत आहे. चितेगाव. चितेगावाला धरणामुळे नवा चेहरा मिळाला आहे. आयएसओ नामांकन प्राप्त झालेली ग्रामपंचायत येथील कारभार पाहते. तितूर नदी गावातून वाहत जाते. हनुमान मंदिर असून सामाजिक वीणही घट्ट आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. चितेगावकरांनी नोकरी व्यवसायात देखील आपला लौकिक राखला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चितेगावात विकास कामे साकारली असून गावाला प्रगतीच्या प्रवाहात जोडले आहे. गत 5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सातत्याने ग्रामस्थांशी संवाद साधून चितेगावच्या विकासाचे व्हिजन येथे राबवले आहे. चितेगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकारामुळे अनेक महत्त्वाची विकास कामे पूर्ण झाली आहेत. दलित वस्तीतून स्मशानभूमी रस्ता आणि अनुषंगिक कामांसाठी रुपये 14,50,000 खर्च करण्यात आला आहे. भिल्ल वस्तीत एकलव्य भवन बांधण्यासाठी रुपये 10 लाख खर्चून काम पूर्ण झाले आहे. जुन्या जिल्हा परिषद शाळेपासून हनुमान मंदिर परिसर ते श्यामवाडी रोड पर्यंत पेवर ब्लॉक बसवण्यासाठी रुपये 10 लाख खर्च केले गेले आहेत. चितेगाव शिवारातील 529 शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये 1,04,57,440 रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच श्यामवाडी येथे उत्तम नानू राठोड यांच्या घरापासून अंगणवाडी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी रुपये 3 लाख खर्च झाले आहेत. प्रगती पथावर असलेली कामे देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. चितेगाव पाणी पुरवठा योजना रुपये 1,64,07,000 खर्चून प्रगती पथावर आहे. श्यामवाडी येथे सेवालाल भवन बांधण्यासाठी रुपये 15 लाख मंजूर झाले असून काम चालू आहे. भविष्यातील कामात चितेगाव येथे दोघे समाज मंदिरामध्ये सोलर हायमास्ट बसवण्यासाठी रुपये 6 लाख आणि मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी रुपये 5 लाख मंजूर झाले आहेत. तसेच निमखेडी येथेही विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. खडकी बुद्रुक, तांबोळे खुर्द, तांबोळे बुद्रुक, निमखेडी रस्ता सुधारणा करण्यासाठी रुपये 2,10,00,000 खर्चून काम पूर्ण झाले आहे. निमखेडी शिवारातील 158 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळ अनुदान रुपये 21,32,420 जमा करण्यात आले आहेत. श्यामवाडी ते निमखेडी रस्ता सुधारण्यासाठी रुपये 80 लाख खर्च करण्यात येणार आहे. खडकी बुद्रुक ते तांबोळे बुद्रुक ते निमखेडी रस्ता सुधारण्यासाठी रुपये 1,73,00,000 मंजूर आहेत. खडकी बुद्रुक ते निमखेडी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी रुपये 4 कोटी खर्च करण्यात येणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चितेगावच्या सर्वांगीण विकासाची ही प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. चाळीसगाव तालुक्यात बहुतांशी गावांमध्ये आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी एकलव्य भवन उभारून समस्त आदिवासी बांधवांना न्याय दिला आहे. सब समाज को साथ लिए आगे बढ़ते जाना हा त्यांचा ध्येय पथ आहे. चितेगावात एकच वादा मंगेशदादा असे वातावरण असून आम्ही पुन्हा एकदा त्यांनाच विजयी मतदान करणार असा संकल्पही चितेगावच्या ग्रामस्थांनी केला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी